आणखी एक मोठी बातमी समोर येते। मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसतोय। कधी पाऊस, कधी थंडी, मध्येच ढगाळ वातावरण, अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये आहे। नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात राज्यभरात पाऊसही सुरू होता। मुंबईमध्ये प्रदूषणात झपाट्यानं वाढ झाली आहे। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल जाणवतीये। असं असतानाच वायू प्रदूषणाचं प्रमाण सुद्धा झपाट्यानं वाढलंय। शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट या श्रेणीमध्ये नोंदवला गेलाय। आज AQI 228 वर पोहोचलेला आहे। मुंबईतल्या हवेच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईमध्ये दिवसेंदिवस हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आपण जर सध्या माझ्या मागे बघितलं तर मुंबईमध्ये या वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईच्या वातावरणात एक धुरक्याची चादर पसरलेली आपल्याला दररोज सकाळच्या सुमारास बघायला मिळते आणि ही इतकी दाट धुरक्याची प्रदूषणाची चादर या संपूर्ण परिसरामध्ये पसरली दिसते की या परिसरात ज्या असणाऱ्या इमारती या प्रदूषणामुळे या धुरक्यामुळे लपल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। ही परिस्थिती आपण जर बघितली तर या ठिकाणी वांद्रे वरळी सिलिंग हा देखील संपूर्ण या धुरक्यामध्ये लपल्याचं चित्र, लांबच लांब उंच ज्या इमारती आहे ह्या देखील जशा ढगाळ वातावरणामध्ये लपल्या जातात तशा लपल्या चित्र आपल्याला बघायला मिळते। हवेची गुणवत्ता मोजणारं जी यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स यामध्ये आजचा एअर क्वालिटी इंडेक्स जर आपण बघितला मुंबईचा तर तो 228 इतका एअर क्वालिटी इंडेक्स तिथपर्यंत पोहोचलाय। यावरनंच मुंबईची हवेची गुणवत्ता किती मोठ्या प्रमाणात खालावली याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। दिवसेंदिवस वाढतं प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग यामुळं आणि यासोबतच हवेच्या प्रदूषणामुळं लोकांना मास्क लावून फिरण्याची वेळ सध्या मुंबईमध्ये आलेली आहे। तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मुंबईकरांनी अत्यंत पहाटे मॉर्निंग वॉकला किंवा रात्री उशिरा इव्हिनिंग वॉकला जाणं टाळावं असंही सांगितलं जात आहे। या संपूर्ण प्रदूषणामुळे आपण जर बघितलं तर श्वसनाचे विकार देखील वाढत आहे आणि त्यामुळं योग्य काळजी घेण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आणि तज्ज्ञ देत आहेत। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।